आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी 12वीच्या परीक्षेविषयी आपणास माहिती देणार आहे। 12वीच्या परीक्षेमध्ये झालेले बदल, सेंटरमध्ये झालेले अचानक बदल याविषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, 12वीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार आहे। या परीक्षा कॉपी मुक्त आणि भयमुक्त करण्याचे शासनाने आणि महाविद्यालयाने ठरवले आहे आणि त्यासाठी महाविद्यालये सज्ज झालेली आहेत। विद्यार्थ्यांचा पूर्ण अभ्यास झालेला आहे। विद्यार्थी आता रिव्हिजनवर रिव्हिजन देत आहे आणि त्याचा अभ्यास आता पूर्ण होत आहे। विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रकारचे दडपण न बाळगता परीक्षेला समर्थपणे आपण सामोरे जाणे आवश्यक आहे। कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका। आपण रोज महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये जसे जातो तशाच पद्धतीने परीक्षा सेंटरवर जा, कसल्याही प्रकारे भिवू नका। आपणास फेब्रुवारी 2026च्या परीक्षेला सामोरे जायचं आहे आणि शासनाच्या आदेशानुसार कॉपी मुक्त परीक्षा आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार जर झाला तर तो आपल्याला या वर्षी आपलं वर्ष फेल घालवू शकतो आणि शासनाने तसे ठरवले आहे। म्हणून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या। पालकांनी विद्यार्थ्यांना आपल्या सोबत घेऊन जर सेंटर दुसऱ्या ठिकाणी आलेले असेल तर एक दिवस पूर्वीच त्या ठिकाणी सेंटरला भेट द्यावी। म्हणजे तेथील वातावरण, तेथील परिसर नवीन असल्यामुळे तेथील परिसराची आणि महाविद्यालयाची माहिती आपल्याला मिळेल। त्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा, उदाहरणार्थ टॉयलेट असेल, बाथरूम असेल आणि हॉल असतील, आपला हॉल कितव्या मजल्यावर आहे हे सुद्धा त्या ठिकाणी जाऊन पाल्यासोबत आपण पाहून यायचं आहे। तसेच आपण जर दुसऱ्या गावावरून परीक्षेला जाणार असाल तर आपल्या गाडीची दुरुस्ती करून घ्या किंवा तिची काळजी घ्या किंवा गाडी व्यवस्थित आहे का नाही हे तपासून पहा। त्यामुळे आपल्या अडचणी आपोआपच दूर होतील आणि आपण अडचणीपासून मुक्त होऊ। आणि या अडचणी आपल्याला सोडवण्यासाठी सकाळी आपण घरून लवकरच निघायचं आहे आणि किमान 1 ते 1.5 तास सेंटरवर अगोदर पोहोचायचं आहे। सेंटरवर अगोदर पोहोचल्यानंतर आपल्या पाल्यासोबत आपण गप्पा मारा, आनंदी राहा आणि कुठल्याही प्रकारे पाल्याची चिंता वाढेल असे बोलू नका आणि आपला पाल्य विद्यार्थी परीक्षार्थी टेन्शनमध्ये येईल अशा प्रकारचं वर्तन पालकांनी त्या ठिकाणी बिलकुल करायचं नाही। हसत हसत आपल्या पाल्याला सेंटरमध्ये आपण सोडायचं आहे। विद्यार्थ्याजवळ फक्त पेन, पॅड, कंपास याच गोष्टी असणं आवश्यक आहे आणि इतर जर आपण गोष्टी त्या ठिकाणी घेऊन गेलात तर विनाकारण आपल्याला मनस्ताप सहन करावा लागेल। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपले हॉल तिकीट हातामध्ये घेऊन आपण त्या महाविद्यालयाच्या गेटजवळ गेलात तर आपल्याला महाविद्यालयामध्ये लवकरात लवकर प्रवेश मिळू शकतो। परीक्षार्थी वर्गामध्ये गेल्यानंतर पालकांनी त्या ठिकाणी थांबायचं नाही। तो कॅम्पस ठेपून सोडून आपण दुसरीकडे जायचं आहे आणि नंतर पाल्याला घेण्यासाठी आपण यायचं आहे। विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला आसपास काही चिठ्ठ्या, काही कागद पडलेले आहेत का हे आपण सुरुवातीला पाहून घ्यायचं आहे आणि ते कागद असतील तर उचलून बाहेर फेकायचं आहे। आणि आपण असं न केलास तर विनाकारण त्या ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागेल। म्हणून आपण आपला त्रास स्वतःच कमी करायचा आहे। पर्यवेक्षकाने उत्तरपत्रिका दिल्यानंतर त्यावर व्यवस्थित नंबर, डेट, बारकोड लावून घ्यायचा आहे। प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ती वाचून घ्या आणि जे सोपे प्रश्न आहेत ते अगोदर सोडवण्यासाठी सुरुवात करा आणि प्रश्नाचा क्रमच असा ठेवा की सोप्या प्रश्नाकडून अवघड प्रश्नाकडे आपण जायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने पेपर त्या ठिकाणी सोडवायचा आहे। मागच्या पुढच्या मुलांकडे अजिबात लक्ष देऊ नका। त्यामुळे आपले लक्ष विचलित होऊ शकते आणि आपल्याला विनाकारण टेन्शन येते। उत्तरपत्रिका सोडवत असताना वेळेकडे सुद्धा आपण लक्ष दिले पाहिजे। वेळेतच आपला पेपर कव्हर झाला पाहिजे। 100% पेपर सोडून वेळेमध्येच तो पूर्ण झाला पाहिजे। यावर्षी परीक्षा सेंटरवर कडक पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि कसल्याही प्रकारची कॉपी होणार नाही आणि कॉपी करू दिले जाणार नाही अशा प्रकारचे आदेश गव्हर्नमेंटने काढलेले आहेत। प्रत्येक वर्गात CCTV बसवलेला आहे
आणि या CCTVचे जे कनेक्शन आहे ते जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावण्यात आलेले आहे. म्हणून कुठल्याही प्रकारची कॉपी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी परीक्षेच्या दालनामध्ये करण्याचा प्रयत्न करू नये. जर केली तर त्या ठिकाणी शिस्तभंगाची कारवाई किंवा आपलं 1 वर्ष सुद्धा त्या ठिकाणी व्हायला जाऊ शकते. म्हणून कुठल्याही प्रकारच्या हॉलमध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्यास त्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी देखील लोकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे अनुसूचित प्रकार टाळण्यासाठी जे काही संवेदनशील सेंटर आहेत, ब्लॅक लिस्टमध्ये गेलेले जे सेंटर आहेत, त्या सेंटरवर महत्त्वाच्या पेपरला बैठ्या क्वॉडची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये म्हणून परीक्षार्थी वर्गात गेल्यानंतर पालकांनी त्या ठिकाणी कॅम्पसमध्ये बिलकुल थांबायचं नाही. पालक जर कॅम्पसमध्ये थांबले तर आपल्यावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे आणि प्रत्येक सेंटर जे संवेदनशील सेंटर आहेत त्यावर ड्रोन कॅमेरा या ठिकाणी आपले फोटो किंवा व्हिडिओ घेणार आहे. म्हणून संवेदनशील परीक्षा केंद्रावर महत्त्वाच्या पेपर दिवशी या ठिकाणी बैठे क्वॉड आणि ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार असल्यामुळे सर्व विद्यार्थी आणि पालकांना विनंती आहे की आपण या परीक्षा पद्धतीला सहकार्य करा आणि विद्यार्थ्यांना देखील विनंती आहे कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न करता कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षेला सामोरे जा. सर्वांना 12वीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.